नमस्ते मैत्रिणींनो, आज माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज बघा मला तुम्हाला एक गुलाब दाखवायचे. तर हे आहे माझ्याकडे बटन रोज. तर बघा त्याची अवस्था कशी झालेली आहे. तर त्याची ग्रोथच होत नाही आहे, वाढच होत नाही आहे. तर मग मी पाहिलं त्याला, तर काय झालं म्हटलं याला. तर मग हे बघा माती पण कशी झालं, म्हणजे पाणी टाकलं तर पाणी पण सुकत नाही आहे. माती 4-5 दिवसापासून ओलीच माती आहे. तर मग मी बघितलं तर काय झालं म्हटलं या गुलाबाला. तर मग हे बघा, बघू शकता तुम्ही इथे दिसतंय का तुम्हाला फांद्यांना. तर त्यांना असे बारीक किडे झालेले आहेत, फांद्यांना किडे लागून गेलेले आहेत. काहीतरी स्केल म्हणून येतात ते. तर आपल्या पूर्ण या गुलाबाच्या फांद्यांचा रस घेऊन घेतात ते. त्याच्यामुळे मग आपल्या या गुलाबाच्या फांद्या पूर्ण सुकून जातात. तर मग खूप दिवसापासून त्या बारीक बारीकने अजून एकदा तरी ते झाडाला या ब्रशने असं काढायचा प्रयत्न पण केला आहे. तर पण थोडेफार प्रमाण त्याचं कमी झालं आहे. तर मग दिसतं आहे का तुम्हाला इथे बारीक बारीक. तर हे बघा, ही एक फांदी आहे. मी ही काढून टाकली ही फांदी, इथे तुम्हाला स्पष्ट दिसतील ते. तर ही तर एक फांदी कापून टाकली मी. पूर्ण फांदीच खराब होती ती. पूर्ण किती पण त्याला ब्रशने मी साफ केलं तर निघणार नव्हते ते. तर मग या फांद्यांना पण असे बारीक बारीक दिसता येते. प्रत्येक फांदीला आहे. तर मग प्रत्येक फांदी तर काही कापायला नाही होणार. तर मग त्याच्यामुळे म्हटलं मी हे थोडं फंगीसाईडचं पाणी घेतलं आहे. तर तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे असेल तर. तर एक फंगीसाईडचं पाणी घेतलं आहे मी. त्याच्याने ते ब्रशला लावलं आहे आणि त्याच्याने ते ब्रशने काढायचा प्रयत्न करते. तर मग ते काहीतरी स्केल नावाचे किडे राहतात, ते पूर्ण चिपकून जातात ते आपल्या फांदीला आणि पूर्ण फांदीचा रस हे करतात ते. म्हणून मग आपलं गुलाब पूर्ण सुकून जातं. तर मग आपलं गुलाबाच्या झाडाला जर वाचवायचं असेल तर मग हे एक उपाय करू शकता. तुमच्याकडे जर गुलाब असेल आणि त्याला पण असं काही झालं असेल, ग्रोथ जर नसेल, त्याची वाढ नसेल, तर मग तुम्ही पण हा उपाय करू शकता. तर मी मागच्या वेळेस एकदा केलं त्याच्यावर. तर 2-3 वेळेस करायला पाहिजे, तर मग ते पूर्ण जातात. तर तो काही असा आजार नाही आहे, तो असं किडे राहतात ते पूर्ण त्या फांद्यांचं हे करतात ते. तर मग डायबॅग म्हणून पण एक आजार येतो असं गुलाबाचा. तर त्याच्यामध्ये काय होतं, वरून पूर्ण काड्या अशा वरून फांद्या आहे ना पूर्ण काळ्या होतात. मग ते तर वरून फांद्या जर काळ्या दिसल्या तर मग तुम्ही ते कट करायचं, फांद्या पूर्ण कापून टाकायच्या. तर मग मैत्रिणींनो, हे बघा, तर असं ब्रश घ्यायचा आणि तुमच्याकडे जर नीम ऑइल असेल, फंगीसाईड पावडर असेल किंवा मग एखादं ऑइल असेल, तर त्याच्याने ते ब्रशला लावून ब्रशने थोडासा काढायचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपलं गुलाबाचं झाड थोडं वाचून जाईल ना मग. तर मग नाहीच काही केलं तर मग ते झाड पूर्ण मरू शकतं. त्याच्यामुळे मग 2-3 वेळेस थोडा प्रयत्न करून बघायचा, वाचलं तर झाड. तर मी मागच्या वेळेस एकदा काढायचा प्रयत्न केला तर मग थोडेफार कमी झाले ते. तर मग तुमच्याकडे पण असं झाड असेल, त्याला जर असे काही बारीक किडे वगैरे दिसले आणि वाढ होत नाही व असं जर असेल तुमच्याकडे झाड एखादं गुलाबाचं, तर तुम्ही पण हा उपाय करू शकता. तर म्हटलं तर छान छान गुलाब राहिले तर ते तर मी शेअर करतेच. आणि मग ह्या गुलाबाला काय झालं आपण ते पण मला शेअर करायचं होतं. तर मग मागच्या वेळेस पण मी प्रयत्न केला की हे जे स्केल म्हणून काहीतरी किडी येतात ते काढायचा प्रयत्न केला होता मी बराच. तर मग थोडे प्रमाण कमी होऊन गेलं त्यांचं आता. तर त्याला दुसरा उपाय काहीच नाही आहे, असंच काहीतरी ब्रशने ते जर काढले काही लावून तर निघतात. तर मग असं बघा, पानांचे पण असे एकदम सुकत आहे ते पानं आणि सुकून मग असे एकदम पूर्ण कोरडे होऊन जात आहे ते. म्हणजे नवीन त्याची वाढ तर होतच नाही आहे आणि जे पानं होते ते पण असे कोरडे होऊन गळून जात आहे ते. तर मग त्याच्यामुळे मग म्हटलं हे
आपण जर प्रयत्न केला तर मग वाचू शकतं बुवा झाड. तर गुलाबाचंच आहे माझं हे बटन रोज म्हणून. तर मग तुमच्याकडे पण असेल असं गुलाब आणि त्याला जर काही असे बारीक किडे असे लागलेले असतील तर मग तुम्ही पण हा उपाय करू शकता. किडे तर अनेक प्रकारचे लागू शकतात. एफिड्स, माइट्स असे भरपूर प्रमाणात अनेक प्रकारचे किडे राहतात आणि त्याच्यातला हा वेगळाच प्रकार आहे अजून. तर मग आपलं गुलाब असं पूर्ण सुकून जातं. मग ते असे बारीक किडे ते आपल्या झाडाचं हे करतात. तर मैत्रिणींनो, बघा व्हिडिओ कसा काय वाटला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.